त्यामुळे तर महाविकास आघाडीची काय प्रतिक्रिया येते पाटलांच्या या विधानावरती ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी या आघाडीची ती म्हणजे शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी राजीनामा दिलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं आपण राजीनामा दिल्याचं पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलंय। विनायक मेटेंनी शिवस्मारक प्रकल्पाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि त्या संदर्भातलं पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुपूर्द केल्याची माहिती कळतीये। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील आपल्याला देत आहेत। विवेक, अधिक अपडेट। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक प्रकल्पाच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटे यांनी राजीनामा दिलेला आहे। या अध्यक्षपदी ते सन 2015 पासून कार्यरत होते। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली होती। मात्र आता आपल्याला माहिती आहे की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मेटे यांनी या राजीनाम्याची माहिती दिलेली आहे। आता महाविकास आघाडीच्या विचारांचं सरकार राज्यात आहे आणि त्यांच्या विचारांचं काम होणं अपेक्षित आहे, त्यामुळे आपण राजीनामा देतोय असं मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलेलं आहे। अगदी विवेक, आणि स्वतः विनायक मेटेंची देखील याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आणि एकूणच महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे आपण राजीनामा देतोय त्या आशयाचं पत्र देखील आपण पाहतोय उद्धव ठाकरेंना त्यांनी लिहिलेलं आहे। उद्धव ठाकरेंची या संदर्भात काय प्रतिक्रिया, त्याबद्दल काय माहिती आहे आपल्याकडे विवेक? तुर्तास तरी अजून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाहीये। पण आपल्याला माहिती आहे की दरवेळेस जेव्हा कुठला सत्ता बदल होतो त्यावेळेस पूर्वीच्या सरकारने केलेल्या नेमणुका या रद्द केल्या जातात, किंबहुना त्याचे जे अध्यक्ष असतात ते राजीनामा देखील देत असतात। आपण पाहिलं की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी देखील राजीनामा द्यावा अशी सगळ्यांनी अपेक्षा बाळगली होती। मात्र त्यानंतर त्यांनी देखील आता राजीनामा दिलेला आहे। ते त्या देखील कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भात गेलेल्या होत्या। पूर्वीचे सरकार जेव्हा असतं त्यावेळेस त्यांनी जे केलेले नेमणूक आहेत त्या नवीन सरकार आल्यानंतर बदलल्या गेलेल्या असतात, कारण बहुतेक ह्या अपॉइंटमेंट, ह्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट असतात आणि म्हणूनच अगदी विवेक, आणि या संदर्भात अशीच